महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जतमधील विजेची समस्या त्वरित सोडवण्याबाबत वंचितचे आज महावितरणला निवेदन। महावितरणचे सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन। समस्या लवकरात लवकर न सोडवल्यास तीव्र आंदोलन करणार। धर्मेंद्र मोरे तालुका अध्यक्ष। वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा कर्जत जिल्हा रायगड याद्वारे आज रोजी निवेदन देण्यात आले की कर्जत तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून विजेच्या समस्यांबाबत नागरिक आपल्या कार्यालयात येऊन तक्रारी मांडत आहेत। तसेच सोशल मीडियावर सातत्याने चर्चा होत आहे, परंतु आपल्याकडून विजेच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत। गेल्या वर्षी सुद्धा आपणास सूचना देऊन वेळेवर विजेसंदर्भात कामे करण्याचे निवेदन दिले होते, परंतु आपण त्यावेळेस सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे अनेक वेळा 2 ते 3 दिवस लाईट जायची। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, घरून ऑनलाईन काम करणारे तसेच अनेकांचे व्यवसाय सुद्धा बुडाले। आपल्या कार्यालयास अनेक वेळा याबाबत सांगून सुद्धा आपण कुठल्याही प्रकारची दखल अद्याप घेतली नाही। त्याचा परिणाम काल दिनांक 9 जून 2022 रोजी पहिल्याच पावसात रात्री लाईट नव्हती, यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला। आज निवेदनामार्फत महावितरणचे उपअभियंता यांना निवेदनामार्फत मागणी केली की आपण त्वरित जुलै महिन्याचा पाऊस सुरू होण्या अगोदर सर्व जुने पोल वायरी बदलाव्यात, तसेच जिथे जिथे झाडांच्या फांद्या वायरवर आहेत त्या तोडाव्यात, जेणेकरून लाईटचा खेळखंडोबा होणार नाही। आपल्या कार्यालयाकडून 6 महिने झाले तरी अद्याप नवीन मीटर पुरवले जात नाहीत, त्याची कार्यवाही त्वरित करावी। तसेच गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून विजेच्या बिलामध्ये ग्राहकांना सूचना न देता जी डिपॉझिटची रक्कम बिलामध्ये आली आहे त्याचे सर्व ग्राहकांना स्पष्टीकरण द्यावे। वेळी अवेळी लाईट घालवू नका, त्याच्या सूचना 2 दिवस अगोदर द्या, जेणेकरून नागरिक, व्यापारी, विद्यार्थी यांना तसे नियोजन करता येईल। तसेच आपल्या कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांना चांगली वागणूक देऊन त्यांना समाधानकारक उत्तरे देण्याची सूचना सर्व स्टाफला द्या। तसेच नागरिकांनी त्यांच्या तक्रारी करण्यासाठी आपल्या फोन नंबरची यादी प्रसिद्ध करा, जेणेकरून नागरिकांना त्यांच्या तक्रारी तसेच माहिती घेता येईल। अशा मागण्यांवर चर्चा करण्यात येईल, त्यावर उपअभियंता देवके साहेब तसेच साबळे साहेब यांनी त्वरित सर्व मागण्यांची पूर्तता करण्यात येईल असे जाहीर सांगितले। निवेदनामध्ये असाही इशारा देण्यात आला की त्वरित आमच्या मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडावे लागेल। त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल। सदर निवेदन देताना ॲडव्होकेट कैलास मोरे, हरिश्चंद्र यादव जिल्हा उपाध्यक्ष, धर्मेंद्र मोरे कर्जत तालुका अध्यक्ष, प्रदीप डोले तालुका महासचिव, लोकेश यादव कर्जत शहर अध्यक्ष, समीर आडाव, मयूर आडाव, निलेश पवार, कमलाकर जाधव, अशोक कदम, नंदू जाधव, अमित गायकवाड, शंकर मोहिते, संतोष जाधव, सुनील वाघमारे, गौतम डोले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते। काल आपण पाहिलं असेल, पहिल्याच पावसामध्ये विजेचा मोठा प्रॉब्लेम कर्जत मध्ये तयार झालेला आणि सर्वीकडे लाईट गेलेल्या। आपण पाहिलं असेल गेल्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारचं निवेदन MSEB कार्यालयाला दिलेलं आणि त्यांना सांगितलेलं का तुम्ही जून महिना जेव्हा पावसाचे दिवस सुरू होतात तर त्याच्यापूर्वी जी काय झाडं तोडणं असेल किंवा मेंटेनन्सची जी कामं असतील ती करून घ्या, परंतु MSEBच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची त्याची अंमलबजावणी केली नाही आणि त्याचा परिणाम आपण काल पाहिला। तर आपण पाहिलं असेल आज सर्व ऑनलाईन कामं चालतात, पाणी असेल किंवा ज्या दैनंदिन ज्या आपल्या ज्या गोष्टी त्या सर्व लाईटवरच डिपेंड आहेत आणि अशी सर्व वस्तुस्थिती असताना सुद्धा इथलं जे कामकाज ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्यांनी केलेलं नाही। म्हणून आपण आज सर्व नागरिकांच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे का तुम्ही या ज्या गोष्टी आहेत जे मेंटेनन्सचं वर्क आहे तर मेंटेनन्सचं वर्क तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। जिथं कुठं फांद्या त्या लाईनवर आल्या असतील, वायर जुन्या असतील, पोल जुने असतील ते सर्व बदलून टाका। त्यानंतर जे नवीन मीटर होते तसं 6 महिने लोकांनी अर्ज देऊन सुद्धा ते नवीन मीटर अवेलेबल झालेले नाही, तर ते त्यांनी 8 दिवसामध्ये पुरवते असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्याच्यानंतर ग्राहकांच्या तक्रारी संदर्भातला इश्यू होता तर त्यांनी सांगितलेलं आम्ही प्रत्येक एरिया वाईज ज्या लोकांना अपॉइंट केलेले त्यांची यादी आम्ही प्रसिद्ध करतोय, जेणेकरून ग्राहकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही आणि जे लोड फ्लक्च्युएशन जे होत आहे तर त्या संदर्भातला सुद्धा त्यांनी सांगितलं आम्ही ते टेस्टिंग करून तो एक प्रश्न आम्ही सोडवणार आहोत। तर एकंदरीत त्यांनी पूर्ण पॉझिटिव्हली सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे तर जे ग्राहकांचे प्रश्न याच्या पुढे कुठल्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करणार आहोत आणि सर्वांना आम्ही कामाला लावणार आहे। एक चांगल्या प्रकारचं त्यांनी चर्चा केलेली आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही ही सुद्धा ताकीद दिलेली आहे की जर तुम्ही ह्या जर गोष्टीची जर पूर्तता केली नाही तर नाईलाजाने आम्हाला तुमच्या विरुद्ध आंदोलन छेडावं लागेल।
मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।